विधानसभेच्या निवडणुकीनंतरच पहिल्यांदा मनसेचा मेळावा जो आहे तो होताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहे, मनसे नेते। काय आज प्रामुख्याने राज ठाकरे मार्गदर्शन करतील, कारण की संपूर्ण अपयश विधानसभेचं पदरी पडलेलं आहे पक्षाच्या। कसं आहे की हा राज्यव्यापी मेळावा आहे। महाराष्ट्र सैनिक प्रचंड उत्साह आणि जोशात इथे संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरे काय बोलणार याचीच वाट बघतोय। आणि यशाने हुरळून जाणे किंवा अपयशाने खचून जाणे असं आमचं सर्वोच्च नेतृत्व राजसाहेब ठाकरे नाही आहेत आणि आम्ही महाराष्ट्र सैनिक पण नाही आहोत। कारण तुम्ही इतर पक्षांचा जर विचार केलात तर त्यांना यश यायला किती वर्ष लागली होती ह्याचा एकदा अभ्यास करा। मनसेला सुरुवातीच्या काळात प्रचंड मोठं यश मिळालं होतं, यशाबरोबर थोडंफार अपयशसुद्धा आलं आणि राजकारण असेल, व्यवसाय असेल, कुटुंब असेल, असे चढउतार हे कायम होत असतात आणि त्यांनी कधी खचून जायचं नसतं। तुम्हाला त्यातनं शिकता येतं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि मी त्यातनं महाराष्ट्र सैनिक शिकतोय सगळे। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यामध्ये येऊन ठेपल्यात, त्याचा निर्णय कोर्टामध्ये अजून देखील प्रलंबित आहे। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुमची एकला चलोरीची भूमिका असेल की काही युती आणि आघाड्यांमध्ये तुम्ही जाणार आहात? भूमिका जी घ्यायची ती राजसाहेब ठाकरे घेतील, आम्ही सर्व महासैनिक त्याचं पालन करू। परंतु आम्ही ह्या वेळेला कुठल्याही निवडणुका असतील, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती कुठल्याही असतील, ह्या मनसे पूर्ण ताकदीने लढेल। बाकी निर्णय काय घ्यायचा हा राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो आम्हा सगळ्यांना सर्वमान्य असेल। परंतु भाजपला कुठेतरी तुम्ही अनेक वेळेला आता ज्या काही मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भाजपला कुठूनतरी पाठिंबा देणं सगळे हे तुमच्याकडनं झालं होतं। अर्थात मग भाजपसोबत पुढची साथ तुमची असणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत? बघा पुढे काय होतं, सबर करू, सबर कवल कभी कभी मीठा भी होता है, बरोबर आहे, आणि बघू। पण आम्ही मला खरंच नेतृत्व राजसाहेबांचं आहे, ज्यांनी वयाच्या 38 वर्षी पक्ष काढलेला आहे आणि सत्तेकरता खुर्चीकरता राजसाहेबांनी कुठल्याही प्रकारच्या ॲडजस्टमेंट केलेल्या नाही आहेत। मराठी माणसाशी प्रतारणा केलेली नाही आहे, मराठी भाषेशी प्रतारणा केलेली नाही की मला आता सत्तेत जायचं आहे, मला आता खुर्चीत जायचं आहे, मग मी एकाबरोबर लढतो, दुसऱ्याबरोबर जाऊन बसतो आणि मग खुर्चीत बसतो, म्हणून मग पक्ष स्वतःकडे राहत नाही, चिन्ह स्वतःकडे राहत नाही आणि मग पक्षाचा गट होतो। पण तसं नाही आहे, आमच्या पक्षाचं नेतृत्व राजसाहेब ठाकरेच आहेत। आमची निशाणी रेल्वे इंजिन आहे आणि पक्षाचं नाव महाराष्ट्र निर्माण सेना आहे, आम्ही त्याचे महाराष्ट्र सैनिक आहोत। आणि हे सर्व ज्या काही चढ उतार आत्ता झालेले आहेत त्यातनं 100% आम्ही राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तम असं मार्गक्रमण करू, उत्तम असं यश आम्हाला मिळेल। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, परंतु अलीकडे शिवसेनेच्या भेटीगाठी ज्या आहेत, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांच्या भेटीगाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होताना पाहायला मिळतं। काल परागाळवणींच्या मुलीचं लग्न होतं, त्या लग्नप्रसंगी देखील चंद्रकांत पाटील असतील, उद्धव ठाकरे असतील, ते एकमेकांना भेटले। नाही, मला वाटतं त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। त्यांचे सर्वमान्य प्रवक्ते आहेत, ते रोज सकाळी 9 वाजता येतात, त्यांनाच तुम्ही विचारलं तर जास्ती बरं होईल। त्यांचे इतर पदाधिकारी आहेत त्यांना विचारा। मी माझ्या पक्षाचं नेतृत्व, माझे सन्मान्य राजसाहेब ठाकरे, कारण ज्या नेत्यांनी कधीही स्वतःच्या विचारांशी प्रतारणा केली नाही त्यांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि त्यांच्याकरता आम्ही महाराष्ट्र सैनिक काम करतो ह्याचाच आम्ही फक्त विचार करतो। त्यामुळे दुसरा कुठे गेला, काय गेला, त्यांचं काय होणार आहे ह्याचा आम्ही विचार नाही करत। येणाऱ्या काळात आम्हाला निवडणुकांमध्ये उत्तम असं यश कसं मिळेल ह्याचा आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक विचार करतो। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये विविध घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात एक लोण जे आहे ते मराठवाड्यामध्ये उठलेलं पाहायला मिळतं, ठिकठिकाणी आंदोलनं होताना पाहायला मिळतात। त्यामध्ये संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे जे आत्ताचे महायुतीमध्ये मंत्री आहेत त्यांचा कुठेतरी सहभाग आहे, त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। बघा त्याच्यावरती भूमिका राजसाहेब ठाकरेंनी ऑलरेडी घेतलेली आहे, पुन्हा घेतील। परंतु जे गुन्हेगार ह्याच्यामध्ये असतील त्या सर्व गुन्हेगारांना कडक असं शासन झालंच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अविनाश अभ्यंकर होते। खरं तर म्हणजे भाजपसोबत युतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या की नाही ह्या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षप्रमुख राज ठाकरे हेच घेतील, त्यामुळे त्यांच्या फक्त आदेशांचं आम्ही पालन करणार आहोत असं म्हणणं जे आहे ते अविनाश अभ्यंकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।